आपण बैठका घेतल्या यात प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न असेल किंवा लाईफचा प्रश्न असेल, अशा संदर्भात काय सूचना नेमके प्रशासनाला? गणेश चतुर्थीचा उत्सव हा आमच्या कोकणासाठी सर्वात मोठा सण असतो. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून आमच्या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांचे नातेवाईक असो, पर्यटक असो, हे आमच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात येतात. आणि साहजिकच त्याच्यामुळे आत्ताची जी यंत्रणा आहे, रस्ते, वीज, एस टी, विविध गोष्टीवर ताण पडतो. कारण का आत्ता जे 5 लोक रस्ता वापरणारे आहेत, उद्या 15 लोक वापरतात. कारण ते बाहेरून येणारे लोक आपल्या गावात जे येतात नातेवाईक, ते त्यांच्या हिशोबाने जिल्हाभर त्यांच्या कार्यक्रमानंतर फिरतात. आणि म्हणून जिल्हा प्रशासन म्हणून गणेश उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जे महत्त्वाचे जे डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंटबरोबर बसणं, त्यांना काही सूचना देणं, पूर्वतयारीसाठी त्यांना कामाला लावणं, ह्यासाठी पालकमंत्री म्हणून, जिल्हाधिकारी आणि आमचे सगळे प्रमुख अधिकारी म्हणून एकत्र बसून आम्ही हा नियोजन केलेलं आहे. आठवड्याभरामध्ये आठवड्यानंतर आम्ही परत भेटणार आहोत. 5 सप्टेंबरपर्यंत सगळी कामं पूर्ण करा असं सगळ्या जणांना आदेश दिलेले आहेत. आम्ही ह्याचा पुढचा 2 बैठका घेतल्यानंतर मी स्वतः जिल्ह्याच्या काही भागामध्ये मी रस्ता पाहणीसाठी, विविध गोष्टीच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांसोबत मी स्वतः फिरणार आहे. आणि म्हणून गणेश चतुर्थीच्या वेळी आमच्या स्थानिक लोकांना आणि जिल्ह्याच्या लोकांना काही विघ्न येऊ नये ह्या दृष्टिकोनातून आजच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहे. सर, गेली अनेक वर्ष हळवल फटकाराचा प्रश्न आहे, विलंबित होता, मागणी होत होती. आज आपल्या माध्यमातून कोणी चालू केली गाडी? आपण सर बैठक घेतलेली आहे, काय निर्णय? सन्मान्य राणे साहेबांनी वर्षानुवर्ष हळवळ फाट्याच्या संदर्भात साहेब पाठपुरावा करत आलेले आहेत. त्यांनी त्यांच्याच सांगण्यावरून, त्यांच्याच आग्रहाखातीर आज नेमकं तिथली अडचण काय आहे, नेमकं तिथे काय आम्ही उपाययोजना करू शकतो, त्या दृष्टिकोनातून आज आम्ही बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम असो, तिकडचे स्थानिक ग्रामस्थ असो, या संदर्भात आम्ही भावना समजून घेतल्या. आता लवकरच त्याच्यावर तोडगा काढून हळवळ फाट्याचा विषय, जसं अन्य वर्षानुवर्ष असलेले प्रश्न आम्ही सोडवत चाललेलो आहे, तसंच हा पण गुंतागुंतीचा जो विषय आहे त्यालाही सोडवण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू झालेली आहे. मुंबईतील मोठी मैदाने वाचवण्यासाठी रविवारी आदित्य ठाकरे तिरंगा रॅली काढतात. अहो, पण ह्या मोकळ्या मैदाना वर्षानुवर्ष मुंबई महापालिका ह्यांच्याकडेच होते. बहुसंख्य ह्या मैदानं ह्यांनी नाईट लाईफसाठी पण बहुसंख्य वापरलेले आहेत, महापौर बंगल्यासारखे. आणि म्हणून पहिल्या मोर्चा त्यांनी मातोश्रीवर काढावा आणि मग अन्य भागामध्ये मोर्चा काढण्याची हिंमत करावी. आणि म्हणून माझं मत असं आहे की हे जे स्वतःच केलेल्या पापावर त्यांनी मोर्चा अगर काढत असतील तर सर्वात पहिला मोठा मोर्चा तुमच्या मातोश्रीवर काढा. या तुम्ही केलेल्या चुका आहेत ते सुधारण्याचं काम आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना म्हणून आम्ही मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करतोय. राज्यातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं अस्तित्व अमित शहानी नष्ट केलं असं संजय राऊत यांनी आरोप. आता संजय राजाराम राऊत आणि सहकार क्षेत्राचा काय संबंध आहे हा मला आत्तापर्यंत माहीत नाही, कधी कळलेला नाही आहे. म्हणून आदरणीय अमित शहा साहेब हे वर्षानुवर्ष सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांनी नेतृत्व करत आहेत. त्यांनी विविध उपयोजना, ऐतिहासिक निर्णय गुजरातच्या DCC बँकमध्ये घेतलेले आहेत. आत्ताही ह्या देशाचे सहकार मंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने क्रांतिकारक निर्णय ते घेत आहेत ते संजय राजाराम राऊतच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा मोठे आहेत किंवा पलीकडचे आहेत. म्हणून त्यांना अर्बन सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक हा संजय राजाराम राऊतच्या कुवतीपेक्षा जास्त मोठा विषय आहे. म्हणून माहीत नसलेल्या विषयामध्ये त्यांनी पडू नये. निधी वाटपामध्ये मित्रपक्ष दुजाभाव करतात असा शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी आरोप केला एका सभेमध्ये. तो कदाचित त्यांच्या जिल्हापुरता विषय असेल. मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष, शिवसेना सगळे एकत्र मिळून त्याच्यावरही तोडगा काढतील. भाजपचा नेमका संबंध काय आणि भाजपचे संबंध कोणते क्रांतिकारक होते? प्रत्येक देशभक्ताचा संबंध हा वंदे मातरमशी आहे. जो ह्या देशावर प्रेम करतो, तिरंगाला आपला ध्वज मानतो, तो प्रत्येकाच्या मुखातून पूर्ण वंदे मातरम निघतं. म्हणून आदित्य ठाकरे सारख्या राजकीय धर्मांतर झालेल्या व्यक्तीने आम लोकांना वंदे मातरमचं महत्त्व समजू नये.
त्याला पहिला अगर त्याच्या बुडामध्ये अगर खरंच हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसला जाऊन सांगावं की वंदे मातरम हे पूर्ण म्हणा, पहिल्या 2 ओळी म्हणू नका. एवढी हिंमत आहे का आदित्य ठाकरेला त्यांना सांगण्याची? लात मारून परत मुंबईकडे दिशेने पाठवतील. म्हणून आम्हाला देशभक्तीचे सर्टिफिकेट मागण्यापेक्षा पहिलं तुमच्या राहुल गांधीकडे देशभक्तीची सर्टिफिकेट मागा, मग आम्हाला बोला. साहेब, आंबेगाव पुणे येथील पोषण आहाराचा लिखितपत्राच्या सोशल मीडिया दाखवल्या प्रकरणी तिथल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यावरतीच कारवाई झाली आहे आणि ते अधिकारी आहेत त्यांनी त्यांना निलंबित केलं. त्या बाबतीत चौकशी करू ना, नेमकं काय घटना तिथे झालेली आहे ते त्या पातळीच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केल्यानंतर मी बोलू शकतो ना. तर भेसळयुक्त तेल सापडलं 10 लाखाचा दंड ठोठावणार असं तुकाराम मुंडे म्हणतात. भेसळयुक्त तेल सापडलं, 10 लाखाचा दंड होता. मग चांगली गोष्ट आहे ना. अशाच कडक कारवाया झाल्या पाहिजे. आमच्याही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं आमच्या कानावर आलेलं आहे, जे हे काही फ्रूट विक्रेते शहरामध्ये बसतात, जे काही केळी विळी आहे ना 2-2 तासात केमिकलमध्ये बुडून विकतायत. मी इकडच्या संबंधित अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे. आता कणकोलीमध्ये कोण बागबान नावाचा व्यक्ती आहे, हां, तो सगळे जे काही त्याचे खालती असलेले फ्रूट सप्लायर आहेत ना, त्यांच्या हातात जे केळी जे विकतायत ना ते 2 तासात ड्रममध्ये टाकतात आणि काढतात आणि विकतायत. मग अशा लोकांवर कारवाईच करायला पाहिजे. उद्या आमच्या जीवाशी खेळत आहेत. कॅन्सरचं प्रमाण बघा कसं वाढलेलं आहे. कुठल्या केळी 2 तासात उगवले जातात ह्याचे जरा टेक्नॉलॉजी सांगावं. म्हणून आमच्या जे संबंधित खात्याच्या माध्यमातून कारवाई होणारच, याच्यापेक्षाही कडक कारवाई होणार. लोकांच्या जीवाशी अगर कोण खेळत असेल ना तर निश्चितपणे कडक कारवाई होणार. सुनेत्रा पवारांना ज्या काही नोटीस आलेल्या आहेत ते पक्षांतर्गत आहेत. त्याच्यामागे भाजपचे काही हस्तक जे पवारांच्याच पक्षामध्ये आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नसेल तर 2,000 रुपये देऊन काय फायदा, हे सरकार घोषणाबाद सरकार असं नाना पटोले म्हणतात. पण हे नाना पटोलेंनी म्हणावं असं काय त्यांच्या पक्ष आणि त्यांनी जे काही महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी जे काही माता भगिनींबरोबर जे काही व्यवहार केले याबद्दल पण कधीतरी मग नाना पटोले साहेबांना हिशोब द्यायला लागेल. आणि म्हणून दुसऱ्यांच्या पक्षातल्या महिला पदाधिकारी आणि नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा तुमच्या काँग्रेस पक्षामध्ये महिलांना किती महत्त्व आहे याबद्दल थोडं वेगळं पुस्तक आम्हालाही लिहायला लागेल. मग चला झालं. सर, आप लगातार बंदरगाह विकसित करने पर जोर दे रहे हैं. आप कल भी आपने जायजा लिया. क्या जलमार्ग यातायात के लिए आप नया आयाम ला रहे हैं? देखिए, ऐसा है कि जल वाहतूक जल मार्ग ये हमारे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी का बहुत एम्बिशियस प्रोजेक्ट है और उसके लिए मुंबई हो MMR रीजन हो कोकण को अलग अलग तरीके से ये वाटर ट्रांसपोर्ट से जोड़ने का काम हमारा पोर्ट डिपार्टमेंट कर रहा है. उसके लिए ही मैं अलग अलग जो टर्मिनल स्टेशंस है उसका मैं जांच कर रहा हूँ, उसका जायज़ा ले रहा हूँ. जल्द ही हमारे महाराष्ट्र को जोड़ने का काम वाटर ट्रांसपोर्ट के माध्यम से हम लोग करेंगे. थैंक यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.